तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, पण कोकणात एक असा देव आहे जो भूत प्रेत पिशाच्य आणि वाईट शक्तींना आपल्या पायाखाली घालतो. नमस्कार मंडळी, मी सत्यजित, शाहू आरोग्यदायी गुळाचा चहाचा फाउंडर आणि सीईओ. आणि आज आपण आलो आहोत ओटवणे गावातील रवळनाथांच्या मंदिरात. मित्रांनो, या मंदिरात असे जागृत पाषाण आहेत ज्याच्या समोर उभा राहताच तुमच्या अंगातली कोणतीही वाईट शक्ती असू दे ती चळाचळा कापायला लागते आणि तुमच्या शरीरातून निघून जाते. कारण या ओटवणे गावच्या थोरल्या रवळनाथांसमोर उभा राहताच तुमच्या अडचणी या देवाच्या बनून जातात. तुम्ही फक्त देवासमोर हात जोडून उभा राहायचं, बाकी सगळं प्रभू रवळनाथ बघून घेतात. असं मानलं जातं की पूर्वीच्या काळी या परिसरात दुष्ट शक्ती, रोगराई आणि सततची संकट यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले होते. तेव्हा भगवान शिवांनी आपल्या उग्र रूपातून रवळनाथांना या भूमीचे रक्षण करण्यासाठी पाठवले. रवळनाथांनी दुष्ट शक्तींचा पराभव करून गावाला अभय दिले आणि तेव्हापासूनच ते या भूमीचे राखणदार बनले. म्हणूनच आजही अनेक भाविकांचा विश्वास आहे की रात्रीच्या वेळी रवळनाथ आपल्या घोड्यावर आरूढ होऊन संपूर्ण परिसराची पाहणी करतात आणि गावाचे रक्षण करतात. आणि या श्रद्धेमुळेच त्यांचे वाहन घोडा मानले जाते. या ओटवणे गावातला दसरा उत्सव सुद्धा याच परंपरेचे प्रतीक आहे. या दिवशी रवळनाथ, सातेरी आणि इतर देवतांचे तरंग सजवले जातात. त्यानंतर पारंपरिक शिवलग्न सोहळा होतो. अनेक भक्तांच्या मते या काळात देवाचा अवसर येतो आणि रवळनाथ भक्तांना आशीर्वाद देतात. त्यामुळे हे प्रभू रवळनाथांचं मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून कोकणाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. तुम्ही कधी या जागृत देवस्थानाचे दर्शन घेतले आहे का? कमेंट मध्ये नक्की सांगा.